Lenses working of the human eye. Students, we have studied about the structure of the human eye. In the structure of the human eye, we have studied about how the images are formed on the retina. This is the retina. This is internal membrane of the human eye, and outer transparent membrane of the human eye is nothing but कॉर्निया, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो. तर फर्स्ट रिफ्रॅक्शन जे आहे हे कॉर्निया थ्रू होत असतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ही कॅन्डल आहे. या कॅन्डलवरून येणारे जे लाईट रेज आहे फर्स्टली या कॉर्निया थ्रू ते रिफ्रॅक्ट होतात. देन सेकंड रिफ्रॅक्शन होत असताना these light rays passes through the small opening which is known as pupil. Now these light rays falls on the inner membrane of the eye known as retina. Now this retina is made up of the light sensitive cells, so that when the light rays falls on the retina, these light sensitive cells produces the electrical signals, and these electrical signals passes from retina through the optic nerves. तर हे जे सिग्नल्स आहे फ्रॉम रेटिना टू ऑप्टिक नर्व्सकडे पास होतात, अँड फ्रॉम ऑप्टिक नर्व्स इट पासेस थ्रू द ब्रेन. देन ब्रेन ॲनालायझेस these इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड इट इंटरप्रिट whether the object, what is the object, size of the object. It gives everything information about the image to us. Then we have to study about the working of lenses in the human eye. तर ज्यावेळेस आपण डिस्टंट ऑब्जेक्ट पाहत असतो, ज्यावेळेस एखादी दूरची वस्तू आपण पाहत असतो, त्यावेळेस काय होतं की दूरची वस्तू पाहत असताना आपला जो लेन्स आहे, डोळ्यामध्ये असणारा जो लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स, हा कॉन्व्हेक्स लेन्स, द साईज ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स, दिस कॉन्व्हेक्स लेन्स बिकम्स फ्लॅट, so that the focal length in between the convex lens and this retina membrane, this decreases. See here, the ciliary muscles relax so as to decrease the curvature of the lens, and it becomes thin and focal length increases. तर या ठिकाणी focal length increase होते. Thus the image of far object is made on the retina and the eye is able to see the distant object. तर distant object वरून येणारे डिस्टंट ऑब्जेक्ट पाहत असताना, while seeing the object at large and infinite distances, the lens of the eye becomes flat and focal length increases. तर हे आय लेन्स जो आहे फ्लॅट होतो, फोकल लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होते, सो ॲज टू गिव अस द क्लिअर इमेज ऑन द रेटिना. while seeing the nearby objects, तर ज्यावेळेस आपण नियरबाय ऑब्जेक्ट्स पाहतो, द लेन्स बिकम्स मोर वाईड, मोर राउंडेड अँड इज फोकल लेंथ डिक्रीजेस ॲज शोन इन द फिगर. तर ज्यावेळेस जवळची वस्तू आपण पाहतो, एखादी जवळची वस्तू आहे, वेन वी सी द ऑब्जेक्ट्स विच इज नियर बाय अस, देन द लेन्स बिकम्स राउंडेड इन शेप, फोकल लेंथ डिक्रीजेस हेअर, अँड सो दॅट वी कॅन गेट द क्लिअर इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. The ciliary muscles contract to increase the curvature of the lens. It becomes thick, the focal length of the eye decreases here, and so that we get the clear image. Then what is this phenomenon or working behavior of the eye lens called power of accommodation? Then what is power of accommodation? The capacity of the lens to change its focal length as per need. तर हे ज्या लेन्सची जी कॅपॅसिटी आहे टू चेंज द फोकल लेंथ, फोकल लेंथ चेंज करण्याची जी कॅपॅसिटी आहे लेन्सची ॲज पर नीड, दिस इज नोन ॲज द पॉवर ऑफ अकोमोडेशन. अल्दो द इलास्टिक लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू इन्क्रीज और डिक्रीज, इट कॅन नॉट डू सो बियॉन्ड अ लिमिट. परंतु ॲज दिस कॉन्व्हेक्स लेन्स इट इज मेडअप ऑफ द ट्रान्सपरंट मेम्ब्रेन. जर इलास्टिक लेन्स घेतला आपण, तर इलास्टिक लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू इन्क्रीज और डिक्रीज, इट कॅन नॉट डू सो बियॉन्ड द लिमिट. परंतु या कॉन्व्हेक्स लेन्सची सुद्धा एक पर्टिक्युलर लिमिट असते की त्या लिमिटमध्येच तो त्याची फोकल लेंथ चेंज करू शकतो. देन व्हॉट इज द पॉवर ऑफ अकोमोडेशन? द ॲबिलिटी ऑफ द लेन्स टू इन्क्रीज और डिक्रीज इट्स फोकल लेंथ
to some extent by ciliary muscles is called power of accommodation.